नमस्कार, सुस्वागतम मंडळी. पुन्हा एकदा आम्ही नव्या जोमाने नवीन सुरुवात करण्यासाठी ब्रह्मांड कट्टा आपल्यासमोर आलेला आहे. नवरात्री स्पेशल निमित्त आजचा हा ब्रह्मांड कट्टा होतो आहे. आज नवरात्रीची दुसरी माळ आहे. या निमित्ताने आम्ही एक कथाकथन नवदुर्गांचे व्याख्यान घेऊन येत आहे. संगीत कथा देवींच्या हा कार्यक्रमाचा विषय आहे. यामध्ये सौ मीराताई लिमये या व्याख्यान देणार आहेत, कथाकथन सांगणार आहेत. त्यांना संगीताची साथ अविनाश जोशी, डॉक्टर अविनाश जोशी देणार आहेत. तसंच हार्मोनियमवर आहेत सौ विद्या जोशी. हे दोघं जोशी दाम्पत्य त्यांना संगीताची साथ देणार आहेत. तत्पूर्वी ब्रह्मांड कट्ट्याच्या प्रथेप्रमाणे आजची सुरुवात गणेश वंदनेने ब्रह्मांड कला संघाच्या अध्यक्षा वर्षाताई गंद्रे ह्या करतील आणि ह्यानंतर मुख्य कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आजचा नवरात्री स्पेशल कार्यक्रम संगीत देवी कथानक या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहे. तत्पूर्वी वर्षाताईंचं आपण एक गणेश वंदना आपण ऐकूया. धन्यवाद. प्रमुख कार्यक्रमाकडे वळूया. आजच्या प्रमुख वक्त्या सौ मीराताई प्रदीप लिमये या ठाण्यात 42 वर्ष गेली राहत आहेत. ठाणे बेडेकर विद्यामंदिरमधून नुकत्याच सेवानिवृत्त झालेले आहेत आणि ज्ञानेश्वरी, दासबोध आणि भगवद्गीतेवर त्यांचा प्रगाढ अभ्यास आहे. शिवथर गळीमध्येही त्यांचं बरंच कार्य त्यांनी केलेलं आहे
आणि अनेक कार्यक्रमांमधून त्या प्रवचन करत असतात. त्यांच्या विषयाशी त्यांच्या विषयामध्ये त्यांनी अनेक वेळा आम्ही त्यांचं ऐकलेलं आहे. पण आज आता तुम्ही सगळे उत्सुक आहात, मला माहिती आहे, ज्ञानेश्वरी आणि संगीत देवी कथाकथन मधले हे ऐकायला, त्यांच्या तोंडून ऐकायला. तर मी जास्त वेळ न घालवता आजच्या कार्यक्रमाची सुरुवातीला मी ओळख करून देते. तबल्यावरती आहेत डॉक्टर अविनाश जोशी, जे कोविड योद्धाही आपण त्यांना म्हणू शकतो आहेत, आणि सौ विद्या जोशी. हे दोघंही जण खूप छान एकमेकांना साथ देतात. त्यांच्या घरात संगीत खूप छान आहे आणि तशीच साथ ते मीराताईंनाही देतील. तर मी आजच्या प्रमुख वक्त्या मीराताई यांना इथे ब्रह्मांड कट्टाचं जे ब्रह्मांड कला संस्कारमध्ये जो आज कार्यक्रम आहे त्याच्यावरती सुरुवात करायला आमंत्रित करत आहे. या छान गणेश स्तवनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश वंदनानेच करतो. आणि आजचा दुसरी माळ, त्यामुळे स्वाभाविकच सगळेजण देवीच्या ह्या संगीत कथा ऐकायला उत्सुक आहात. सुरुवात करूया आपण. खरं तर शारदेच्या, अंबेच्या, लक्ष्मीच्या, दुर्गेच्या सगळ्यांच्या स्मरणाने आपण या कथेची सुरुवात करू. साथीला माझ्या आहेतच. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृतिर्भद्रायै विवेकां स्मरतां सदा. एक साधारण 20-25 वर्षापूर्वी आज जे दोन साथीला माझ्या उजव्या डाव्या हाताला बसलेत, या माझ्या भाचीची आई म्हणजे माझी धाकटी बहीण आणि मी दोघीजणी नवरात्रामध्ये एकत्र भेटलो होतो. आणि त्याच दिवशी एक अशी घटना घडली होती, फार जुनी आहे. 23 जुलै 1979 साली आपल्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये खूप मोठा पूर आला होता आणि जांभूळपाडा नावाचं गाव वाहून गेलं होतं. कदाचित तिथे जे जुने श्रोते आहेत त्यांना ही घटना ऐकलेली आठवेल. आणि संबंध गाव वाहून गेलं होतं. सकाळी सकाळी वर्तमानपत्र उघडल्यावरती वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर खूप मोठी घटना नोंदवली गेली होती. आणि एक असं चित्र होतं, भीषण चित्र होतं की सगळीकडे अथांग पाणी आहे, सगळी ती ज्या बाईचं घर दार सगळं वाहून गेलेलं आहे आणि एका झाडावर एक म्हाताऱ्या बाईने आपला जीव वाचवला. आणि मी आणि बहीण बोलत होतो आणि मी तिला सहज म्हटलं की हे काय चित्र, आणि बाहेर आपण काय बघतोय, नवीन नवीन साड्या नेसून बायका देवीच्या मंदिरात ओट्या भरायला जात आहेत. खरी देवी कुठे आहे? या मंदिरातल्या देवीची ओटी भरावी का आता संकटग्रस्त असणाऱ्या स्त्रियांना मदत करायला जावं, हा मोठा प्रश्न पडला. आणि मग हे आहे तरी काय, 3.5 पीठं म्हणजे काय, आपलं कुलदैवत म्हणजे काय, काय देवीची ओटी भरायची, हे नवरात्र म्हणजे काय, असे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण झाले. आता साधारणपणे असं असतं की आपण सगळ्या परंपरा जपणारी मंडळी आहोत, तर विचारणार कोणाला, आपल्या आया सासऱ्यांना. तसं विचारलं तेव्हा आपल्या पिढीच्या आधी हेच उत्तर आपल्याला, आम्ही करत आलो, हां तुमचं बघा बाबा. तशीच उत्तर आम्हाला मिळाली की हे नवरात्र आम्ही घराघरात करतो, तुम्ही करावं अशी आमची इच्छा आहे. पण आमची पिढी अशी गप्पा बसणारी नव्हती ना. तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे आहे काय, हे शोधून काढावं. आणि मग शोधून काढण्याचं आहे काय, तर आपल्याला उपलब्ध असणारी पुस्तकं. सगळ्यात पुस्तकं कुठली, तर पुराण. आता पुराण म्हटलं की पुराणातली वांगी पुराणात, ते जुनं काही काढू नका, ते काय आत्ता उपयोग आहे 21व्या शतकात. पण खरं पुराण शब्दाचा अर्थ आहे पुराण. जे कधीही पुरा म्हणजे जुनं होत नाही त्याला पुराण म्हणतात.
मग जर असं आहे ते कधीच जुनं होणार नाही आहे, त्या पुराणात सांगितलेल्या सगळ्या घटना आजही घडताना दिसत आहे, तर मग ते का नाही आपण वाचायचं आणि खरंच त्याच्यामध्ये जे सांगितलं आहे त्या सगळ्या शक्तीचं, त्या बुद्धीचं, त्या मातृदेवतेचं आपण खऱ्या अर्थानं स्मरण का नाही करायचं, असा विचार मनात आला आणि त्या दृष्टीनं वाचायला सुरुवात केली. 2-4 वर्ष त्यामध्ये गेली, पण मनातला विषय पक्का होता आणि या पुराणांच्या सहाय्यानं पुराणकथा आणि त्याला चालू काळाशी कसं जोडायचं हा विचार मनात ठेवून आम्ही दोघी बहिणींनी संगीत देवी कथा असा कार्यक्रम सुरू केला. आज मला खूप आनंद होतोय की मध्ये काही वर्ष असा ब्रेक झाला, पण आता माझी भाची आणि मला जावई दोघं जण आज खऱ्या अर्थानं त्या पुन्हा कार्यक्रमाला मदतीला आलेत आणि ती जुनी सगळी पुराणकथा नव्या रूपामध्ये आपल्यासमोर मांडावी या हेतूनं मी या घरच्या ब्रह्मांड कट्ट्याला हो म्हटलं. सुरुवातीलाच एक पुराण कथा सांगणार आहे, कारण आपल्याला असं वाटेल ती कथा ऐकता ऐकता की आत्ताच घडते का काय आजूबाजूला. कथा आहे पुराणात, देवी पुराणात सांगितलेली कथा की प्रजापती होते, या प्रजापतीची मुलगी पार्वतीच्या रूपातली सती तिचं नाव, आणि या सतीनं शंकराशी म्हणे विवाह ठरवला. आता शंकराशी सतीनं विवाह परस्पर ठरवला ना, म्हणजे आजकालच्या जमान्यात जसं मुली आपला परस्पर विवाह ठरवतात आणि तसा सतीने पण ठरवला. आणि आजकालच्या जमान्यात जसं एखादा जावई एखाद्या सासऱ्याला नसेल पसंत तर तो विरोध करतो, तसा विरोधही त्यांनी केला. का विरोध केला? त्या शंकराचा एकंदर सगळा अवतार पाहून स्वाभाविकच सासऱ्याला असं वाटलं की हे काय आहे, आणि त्यामुळे स्वाभाविकच त्या सतीच्या विवाहाला घरातल्या कोणाचीही मान्यता नव्हती. स्मशानात घालणारा, अंगाला भस्म लावणारा अशा शंकराला कोण मान्य करणार. आणि म्हणून पण मनाविरुद्ध सतीनं ठरवलंच होतं की ह्यांच्याशी शंकराशीच विवाह करायचा, आणि तो विवाह झाला. घरातून निघून जाऊन झाला आहे की नाही आत्ताच्या काळात घडलेली घटना. मग त्यानंतर काय झालं, काही दिवसमध्ये काही वर्षामध्ये गेली आणि त्या प्रजापतीकडे म्हणजे सतीच्या वडिलांकडे खूप मोठा कार्यक्रम होता. आता त्यावेळेला पुराणात सांगितलेला कार्यक्रम म्हणजे यज्ञ होता. पूर्वी यज्ञ असायचे, हल्ली आपण कसं सत्यनारायणच्या पूजा गेट टुगेदर करतो तसं त्या काळामध्ये यज्ञ असायचे. तर यज्ञ होता त्या प्रजापतीकडे, आणि मग यज्ञाला खूप सगळ्या ऋषी मुनी देवगण सगळ्यांना आमंत्रित केलं होतं. सगळेजण जात होते. ही सती बिचारी पाहत होती की सगळेजण जात आहेत, आपल्याला आमंत्रणच नाही आहे. मग आता आमंत्रण नसताना काय करायचं. आता मुलगीच आहे, मुलीच्या मनात येणारच की बाबांच्या घरी असताना आपल्याला बोलावणं काय करायचं आहे. आणि म्हणून सती म्हणाली शिवाला की मी जाणार बाबा, माझ्या वडिलांकडे एवढा मोठा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, वडिलांनी कशाला बोलावणं करायला हवं आहे. आणि म्हणून या सतीने जायचं मनाशी निश्चय केला. आपल्या पतीला म्हणजे शिवाला सांगितलं की असा असा बाबांकडे कार्यक्रम आहे प्रजापतींकडे, तर मी जाणार. शंकर सगळं जाणणारे आहेत, पुढे काय घडणार आहे ह्याची कल्पना आहे शिवाला. ब्रह्मा विष्णू महेश असे जे 3 देव आपण म्हणतो, ब्रह्माने निर्मिती केली आहे, विष्णू पालन करतो आहे आणि हा संहार करतो आहे. या तिन्हींची गरज आहे. संहार झालाच नाही तर नवीन येणाऱ्या मंडळींना जागा कुठं देणार. त्यामुळे सगळं व्हायलाच हवं. शंकराची सुद्धा महत्त्वाची कामगिरी आहे. आणि मग शंकराने सतीला असं सांगितलं की हे बघ, तू म्हणतेस जायचं तर तू जा, पण मी काही येणार नाही. आता हेही आपल्याला बरोबरच वाटतं. जावयाचा जर तिथे सन्मान होणार नसेल तर कुठला जावई जाईल हो सासऱ्याकडे. त्यामुळे स्वाभाविकच मनाविरुद्ध तू विवाह माझ्याशी केलेला आहेस त्यांच्या, त्यामुळे त्यांनी काही तुला आमंत्रित केलेलं नाही, मलाही आमंत्रित केलेलं नाही, तर आपण कसं जाणार. तर मी काही येणार नाही, तुला जायचं असेल तर जा. आहे की नाही 21व्या शतकातली घटना. असंच घडलं. आणि मग हिनं तर विचार केला आपल्या बाबांकडे जायचंच, आणि त्याप्रमाणे सती ह्या प्रजापतीकडे आली आहे, यज्ञामध्ये सहभागी होण्यासाठी आली आहे. तिथे जमलेले सगळे नातेवाईक, बहिणी, मावशा, काका, आत्या सगळे असतील, पण या प्रजापतीच्या धाकामुळे कुणीच बिचारं तिच्याशी बोलेना, मनमोकळेपणानं कुणीच तिचं स्वागत करेना. आणि मग त्यामुळे स्वाभाविकच असं झालं की मनोमनी तिला वाटलं की आपण पतीच्या मनाविरुद्ध आलो खरे, पण नको तर आपण यायला. फार मोठा अपमान आपला माहेरी होतो आहे. मग आता काय करावं. आता हे असं परत गेलं तर घरी गेल्यावर आपल्याला बोललं असं बसणारच आहे. मी सांगत होतो कशाला गेलीस असं म्हटलं जाणारच आहे. म्हणून मग विचार केला आणि ह्या सतीने मी असं म्हटलं की पार्वतीचं रूप आहे, आपल्याला नवरात्राचा देवीच्या रूपातला कार्यक्रम पाहायचा आहे.
त्यामुळे या पार्वतीच्या रूपात असणारी ही सती स्वाभाविकच आहे, तिने तिची हिंमत दाखवली आणि म्हणाली आता हे असं रूप घेऊन शंकराकडे जायचं नाही, कारण गेल्यावर मला तो विचारणार, आपला झालेला खरा खरा अपमान सांगावा लागणार आणि तो अपमान सांगणं काही योग्य नाही. आणि म्हणून त्या यज्ञामध्ये तिनं स्वतःला समर्पित करून घेतलं. आता मी मगाशीच म्हटलं की शंकराला ह्या सगळ्या गोष्टी काही माहिती नव्हत्या असं नाही, शंकराला हे सगळं आधीच माहीत होतं काय घडणार आहे. आणि शंकराने या पार्वतीचा पार्थिव देह तयार केला आणि तो कोपला. आपल्याला सगळ्यांना शंकराचा तिसरा डोळा वगैरे वगैरे माहिती आहे. इतका रागावला की त्यांनी ते पार्वतीचं पार्थिव हातात घेतलं आणि आकाशामध्ये फिरायला लागलं. आता त्याला कुणीच थांबवू शकणार नव्हतं. सगळी पृथ्वी हिंकळायला लागली, सगळे घाबरले. आपण आता ह्या सगळ्या पुढल्या कथेमध्ये जिथे जिथे यज्ञ शब्द वापरू ना, तिथे तिथे सत्कर्म असा त्याचा अर्थ ठेवायचा. जिथे जिथे देव शब्द वापरू ना, तिथे तिथे सज्जन लोक असं म्हणायचं. आणि जिथे असुर शब्द वापरू म्हणजे राक्षस शब्द वापरू, तिथे तिथे दुष्ट असं म्हणायचं. म्हणजे आपल्याला या सगळ्या कथांचा अर्थ लागतो. स्वाभाविकच ह्या सगळ्या देवगण घाबरले, म्हणजे सज्जन घाबरले पृथ्वीवरचे की आता काय होणार. आणि म्हणून विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र घेतलं आणि त्या सुदर्शन चक्राने त्या पार्थिव म्हणजे पार्वतीचं जे पार्थिव त्याच्या हातात होतं त्याचे एक 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 अवयव तोडून टाकले. ते सगळे अवयव भारतामध्ये पडले. अशा 51 जागा आहे. ही 51 भारतामध्ये शक्तिपीठ आहे. त्यातल्या 4 जागा आपल्या महाराष्ट्रात आहेत. त्या 4 जागा म्हणजे आपल्या प्रत्येकाचं कुलदैवत. आपण जे कोल्हापूरची अंबाबाई आपण सहज म्हणतो की आमचं ना कुलदैवत कोल्हापूरची अंबाबाई, कोणी म्हणतं आमची तुळजाभवानी, कोणी म्हणतं आमची माऊरची रेणुका. जे काही आपलं कुलदैवत आहे ते कुलदैवत काय आहे हे वर्णन करून सांगतात. तशी ही सगळी पार्वतीची रूप आहे. महालक्ष्मी, महामाया, दुर्गा, अंबा अशी अनेक नावं आपण त्याला देतो. 9 दिवस जे आपण उत्सव करतो त्याच्यामध्ये स्वाभाविकच संपत्ती, विद्या आणि शक्ती या 3 गोष्टी आपल्याला लागतात. आणि म्हणून शाळेमध्ये जेव्हा आपण नवरात्र साजरं करतो त्याला शारदीय उत्सव म्हणतात, शारदोत्सव असं म्हणतो आपण. घराघरामध्ये असतं ते नवरात्र असतं आणि या 3ही रूपांमध्ये या देवीची पूजा केली जाते. त्याखेरीज आपल्या लक्षात असं येईल की अनेक म्हणजे नावं अनेक, रूपं अनेक आणि अनेक अशा राक्षसांच्या कथा. म्हणजे आत्ता मी तुम्हाला एकच कथा सांगितली. या सगळ्या पुराण कथांचा आधार आपण घेणार आहोत आणि नवीन ह्या काळामध्ये सुद्धा या कथांचा आपल्याला कसा उपयोग होतो हे पण मुद्दाम पाहणार आहोत. त्यामुळे शक्तीच्या रूपानं, बुद्धीच्या रूपानं आणि स्वाभाविकच या दुर्गेच्या रूपामध्ये आपल्याला या सगळ्या कथांचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे. आता ठिकठिकाणी जिथे जिथे आपण जातो तिथे तिथे ह्या नवीन रूपांचा, जसं आता व्हॉट्सॲप नावाची जी गोष्ट आहे त्याच्यातून अनेक गोष्टी गेल्या आठवड्याभर आपण देवीच्या वाचतो आहे. म्हणजे मला जेव्हा मी आपल्या कार्यक्रमाची तयारी करत होते तेव्हा असं वाटत होतं हे लोकांना माहिती आहे, हे लोकांना माहिती आहे. हे कशाला सांगायचं, हे लोकांना माहिती आहे. कारण या सगळ्या कथा ज्या आहेत ह्या सारख्या आपल्याला ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये ऐकायला मिळतातच आहे. मग आता इथे लक्षात येईल आपल्या की मी ज्या 3 कथांची निवड आपल्याशी करणार आहे त्यातली जी महाकाली आहे, काली देवता आपल्याला माहिती आहे बंगालमध्ये नवरात्राचा खूप मोठा कार्यक्रम असतो. आणि त्या काली देवतेची म्हणजे रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांची काली देवता. आणि त्यामुळे ह्या काली देवतेचं वैशिष्ट्य काय तर मधुकैटभ नावाच्या राक्षसाला ह्या काली देवतेनं मारलं. किंवा आणखीन आपण जेव्हा महालक्ष्मी कोल्हापूरचा विचार करतो तेव्हा तिचं काय तर महिषासुर मर्दिनी तिला म्हटलं जातं. महिषासुर राक्षसाला तिने ठार मारलं. आणि तिसरी जी महासरस्वती म्हणजे शारदा तिने शुंभ निशुंभना मारलं. आता पुन्हा प्रश्न माझ्यापुढे येतो की आता हे कुठले राक्षस आमच्याकडे आहेत, शुंभ निशुंभ महिषासूर हे राक्षस कुठे आमच्याकडे आहेत, मग आम्ही कुणाला मारायचं. माझी ओळख करून देताना सांगितलं गेलं की मी शिक्षिका म्हणून निवृत्त झाली. आता हे शुंभ निशुंभ राक्षस कोण. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी म्हटलं की आपण जिथे जिथे राक्षस म्हणणार आहोत तिथे तिथे दुर्जन असा विचार करणार. परीक्षा काळामध्ये साधारणपणे आमच्या असं लक्षात यायचं की मुलं कॉपीचे जे विविध प्रकार करतात त्याच्यामध्ये आता एक झेरॉक्सची जी छोटी प्रत असते ती काढण्याचा प्रकार सुरू झाला होता. बघा बरं, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की अगदी मिनी झेरॉक्स म्हणजे संबंध पुस्तकाचं सगळ्या गाईडचं एक पान असेल तर त्याची एक मिनी झेरॉक्स एवढी एवढी निघायची. आणि मुलं आमची अशी कॉपी करायला लागली.
मी महासरस्वतींनी शुंभ निशुंभांना मारलं अशा पुराणातल्या कथेबद्दल आपल्याशी बोलते. आणि मग शुंभ महाशुंभ राक्षस कोण आता? तर सरस्वतीची उपासना करणारे जे आमच्यासारखे शिक्षक आहेत, या शिक्षकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आता झेरॉक्सवाल्याने जाऊन सांगायचं की परीक्षा काळामध्ये तुमच्याकडे मिनी झेरॉक्स कोणी मागायला आला तर देऊ नका. काय तुमच्या व्यवसायावर थोडासा कदाचित आर्थिक परिणाम होईल, होऊ दे, परंतु हे शुंभ निशुंभ राक्षस आत्ताचे आहेत. तुम्ही पैशासाठी, तुम्हाला पैसा मिळतो आहे म्हणून समोर येणारा जो विद्यार्थी आहे आपल्याला ओळखता येतो. परीक्षा काळ चालू आहे, विद्यार्थी समोर आलेला आहे, गाईडचं पान देतो आहे, मिनी झेरॉक्स मागतो आहे, तर ते थांबवणं हे फक्त तुम्हालाच शक्य आहे. आईवडिलांना विचारणं पत्ता लागत नाही. असे जे सरस्वतीच्या उपासकांना त्रास देणारे शुंभ निशुंभ राक्षस आहेत, त्यांना मारण्यासाठी काय करायचं? किंवा आता विषय आलाच आहे म्हणून सांगते की आपण म्हटलं की मधुकैटभ राक्षसानं महालक्ष्मी मारलं. आता मधुकैटभ राक्षस म्हणजे कोण? ज्याला मधुसूदन असं श्रीकृष्णाला आपण म्हणतो. म्हणजे मधुसूदन, मधु नावाच्या राक्षसाचं सूदन म्हणजे ज्याला ठार मारलं राक्षसाला, तो श्रीकृष्ण. आता कुठून आणायचा? आमच्याकडे नाही आहे मधुसूदन राक्षस, पण नाही, त्यामुळे श्रीकृष्ण पण नाही. मग काय करावं? आहे मधुसूदन राक्षस, डॉक्टर बसलेत ना शेजारी. मधु नावाचा राक्षस ज्याला पिडतो ना, म्हणजे ज्याला डायबेटीस असतो ना, त्याचा तो राक्षसच आहे. मग तो जर मधु नावाचा राक्षस जायला हवा असेल, त्या मधु नावाच्या आपल्यामध्ये असणाऱ्या त्या साखरेचा पार नाश व्हायला हवा असेल, काही खाल्लं तरी साखर होते हो तयार, मग काय करावं? तर तो मधु राक्षसच आहे. त्याचा श्रीकृष्ण म्हणजे आमचा डॉक्टर आहे उपलब्ध, त्यांनी ह्या मधु राक्षसाला ठार मारायचं. अशा पुराणातल्या कथांचे अर्थ आपल्याला लावावे लागतात. आपण आपली कथा आणखीन गोड व्हावी म्हणून मध्येच गाण्याची साथ घेणार आहोत. मी माझ्या बाचीला विनंती करते की एक देवीचं गीत सादर कर आणि मग आपण पुढल्या कथेला लागू. छान. आंबा हसत हसत आलेली आहे आणि स्वाभाविकच आपण सगळेजण त्या उत्साहामध्ये पुढल्या कथा ऐकायला तयार आहोत. आणखीन एका राक्षसाची म्हणजे दुष्ट प्रवृत्तीशी आपण मुकाबला करणार आहोत. हा दुर्गासूर नावाचा राक्षस आहे. आपण पुराणातली कथा ऐकायची आणि त्याला जोडून सद्यस्थितीमध्ये आपल्याला काय करता येईल याचा विचार करायचा. हा जो दुर्गासूर राक्षस आहे त्यांनी म्हणे तपश्चर्या केल्या. दुष्ट माणसं सुद्धा तपश्चर्या करतातच आणि आमचा भोळा शंकर या दुष्ट माणसांच्या तपश्चर्याला पण बोलतोच. तसं घडलं. या राक्षसाने तप केलं, शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या शंकराने म्हटलं माग वर. मग या राक्षसाने म्हणजे या दुष्ट माणसाने वर मागितला आणि वर काय, कुणाकडूनही कधीही कुठेही मला मृत्यू होता का बरे. किती छान ना, अमर.
आणि त्यामुळे मग शंकरांनी हा वर दिल्यावर जे काही व्हायचं ते घडलं. इतका तो त्या दुष्टाचा सगळ्यांना स्वाभाविकच त्रास व्हायला लागला की आता करायचं काय. आणि अशा वेळेला ह्या शक्ती रूपामध्ये असणाऱ्या स्त्रियांनाच पुढे यावं लागतं. आणि मग पार्वती पुढे आली आणि पार्वतीने अगदी संतप्त झाली होती. कारण स्वाभाविकच आहे की याचा जे काही अत्याचार चाललेले होते याला मुळी आपणच करायचं आणि स्वाभाविकच आपल्यालाच त्याचं भोगावं लागतं अशी परिस्थिती होती. त्यामुळे शंकराने वर दिला आणि स्वाभाविकच सगळ्यांना भोगावं लागतं. या दुर्गासुराला पार्वतीनं ठार मारलं. आपल्या इतिहासामध्ये अशा अनेक कथा आहेत. मला नेहमीच असं वाटतं कदाचित आता काळ बदलला, आपल्या देशामधला सगळा एकंदर वेगळा दिसतो आहे माहोल, त्यामुळे बदलेल. पण गेल्या 73 वर्षामध्ये आम्ही इतिहासामध्ये काय शिकलो तर आमच्या घराघरातल्या मुलांना हुमायून अकबर माहिती झाले, जाहिरातीच्या माध्यमातून माहिती झाले, पण आमच्या इतिहासातले काही आम्हाला माहिती झाले नाही. तर त्याच्या 2 उदाहरणं मी आपल्याला मुद्दाम देणार आहे की आमच्या ह्या घराघरातल्या किंवा राज्यातल्या दुर्गा शक्ती कशा होत्या. म्हणजे पार्वतीने जे केलं राक्षसाला ठार मारण्याचं काम, हे असं अनेकदा इतिहासात घडलं आहे, फक्त तो इतिहास आम्हाला माहिती नाही आहे. राणी कर्मवती होती, मेवाडची राणी कर्मवती. या राणी कर्मवती म्हणजे दुर्गेचंच रूप आहे. हिनं काय केलं, ही राणासंघाची पत्नी आहे. राणासंघानंतर त्याचा मुलगा विक्रमादित्य गादीवर बसला होता, पण दुर्दैवानं तो व्यसनी निघाला. आणि मग मुलाला तिने पांघरून नाही घातलं की मुलगा व्यसनी निघाला, राज्यकारभार नीट करत नाही आहे म्हणून काय हो, असं नाही केलं. सत्ता होती आणि ती सत्ता त्याला नीट वापरता येत नाही आहे असं पाहिल्यावर तिने काय केलं तर तिचा जो शत्रू होता बहादूर शहा, त्या बहादूर शहा स्वाभाविक जेव्हा राष्ट्र असं एखाद्या व्यसनी माणसाच्या हातात जातं तेव्हा शत्रू येतोच. तसं घडलं की शत्रू हा बहादूर शहा मेवाडवर चाल करून आला. हिनं मोठ्या हिमतीनं त्याच्याशी युद्ध केल्याची, झुंज दिल्याची कथा आपल्याला इतिहासात वाचायला मिळते. पण ही राणी कर्मवती आपल्याला माहिती नसते. म्हणून नवरात्राच्या निमित्तानं या पार्वतीचं एक रूप म्हणून राणी कर्मवती मुलांना सांगायला हवी. जेव्हा आम्ही गुरु गोविंद सिंगाच्या आईचं उदाहरण नेतो की गुरु गोविंद सिंगाला जेव्हा फाशीची शिक्षा झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आई तू येऊ नको, जे फाशीची शिक्षा होणार माहीत होतं. तेव्हा आई म्हणाली की मी डोळ्यातून पाणी काढणार नाही, मी येणार आहे. आणि आई तिथे गेली, तिच्या मुलाला फाशीची शिक्षा जाहीर झाली. शेजारी त्याचा मित्र उभा होता, आईच्या डोळ्यातून पाणी आलं. तेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही म्हटलं होतं की मी दुःख करणार नाही. नाही म्हणाले, तो फाशीला जातो याचं मी दुःख करत नाही, मला आणखीन पुत्र असता तो मी देशासाठी दिला असता. अशा आया, अशा मातृशक्ती आमच्या देशामध्ये होत्या. आम्ही आमच्या मुलांना त्या शिकवल्या नाहीत. आणखीन एक कथा सांगते. सरदार चुडावती म्हणून होता. हे दोन्ही एक समाजाचा म्हणजे एक राष्ट्रप्रेमी झाले. हा जो सरदार आहे, सरदाराचं युद्धामध्ये फार मोठं मानाची महत्त्वाची भूमिका असते. चुडावत नावाचा सरदार होता आणि त्याची पत्नी हाडाराणी होती. दोघांचा विवाह झाल्या युद्धाचा प्रसंग आला. त्यामुळे या अत्यंत तरुण असणाऱ्या, सौंदर्यवती असणाऱ्या राणीला घरी ठेवून त्याला युद्धावर जावं लागलं. पण त्याला जायचं नव्हतं, कारण सरळ होतं, तरुण आहे, विवाह नुकताच झालेला आहे, त्यामुळे बरं सरदार आहे, त्यामुळे अन्य सगळ्यांना तो युद्धावर पाठवू शकत होता, त्याच्यावर अधिकार आहे. जेव्हा अधिकार असतो, तारुण्य असतं आणि पैसा पण असतो, सत्ता पण असते, तेव्हा त्याला कुणाचं काय ऐकायचं असतं, काहीच गरज नसते. आणि म्हणून तो युद्धावर जायला तसा तयार नव्हता. पण झालं असं की ही जी हाडा राणी होती त्याची, ती दुर्गाच होती. ती म्हणाली हे नाही चालणार, बांगड्यावर बांगड्या, आणि तिने त्याला युद्धाला पाठवलं. पहिल्याच रात्री त्याच्या असं लक्षात आलं की आपण युद्धभूमीवरती काही काम करू शकत नाही केवळ तिच्या आठवणीमुळे. आणि त्यांनी आपल्या अतिशय अत्यंत जवळच्या एका मित्राला आपल्या घरी पत्नीकडे पाठवलं आणि काहीतरी विशेष तुझी महत्त्वाची वस्तू मला दे, कारण मला खूप आठवण होते तुझी, मी युद्धभूमीवर राहू शकत नाही. तेव्हा तिने काय केलं असेल आपण कल्पनाच करू शकत नाही. म्हणून ती दुर्गेच्या रूपात आहे. तिने आपलं शीर कापून तपकात ठेवलं आणि त्या मित्रावर पाठवलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इथे युद्ध महत्त्वाचं आहे, आपलं घर, आपला संसार, आपलं हे महत्त्वाचं नाही. अशा ज्या दुर्गा, अशा ज्या शक्तिरूपातल्या राण्या ह्या खऱ्या आमच्या देशाला हव्यात, ह्या खऱ्या आमच्या पुढल्या पिढीला सांगायला हव्यात. ही जी आंबेची मूर्ती आहे, आपण पुढलं आणखीन एक गाणं ऐकणार आहोत आंबेच्या रूपातलं, जय जगदंबे, आणि मग आणखीन पुढल्या कथांकडे वळू.
मुलीच्या स्वरूपामधली आपण देवी पाहिली. आणखीन एका मातेच्या स्वरूपातली देवी आपण पाहूया. आपण मग अशी 3.5 पीठाचा उल्लेख केला आणि त्यातलं जे अर्ध पीठ आहे म्हणजे रेणुकेचं, आपण सगळेजण रेणुकेला फक्त शिर तिचं पाहतो. आपण देवीच्या रूपामध्ये पाहताना रेणुकेला म्हणजे विडा आवडतो आणि तिचं जे रूप आहे ते फक्त शिर आहे. बाकी सगळ्या जणी पूर्ण साड्या दागिने वगैरे घातलेल्या दिसतात. तर ही काय कथा आहे असं स्वाभाविकच आपल्याला आश्चर्य वाटतं. तर या मातेच्या रूपात असणारी ही जी रेणुका आहे, या रेणुकेची कथा अशी आहे की काशीचा राजा आहे आणि या काशीचा राजा, त्याचं नाव रेणू आणि त्याची जी राणी आहे तिचं नाव आहे भोगवती. या रेणू आणि भोगवती ह्या दोघांना स्वाभाविकच ईश्वर भक्त होते, अतिशय चांगलं हे जोडपं होतं. परंतु कधी कधी असं होतं की सगळ्या गोष्टी चांगल्या असतात, काहीतरी कमतरता असते. तसं घडलं आणि या दोघांना संतान नव्हतं, मूलबाळ झालं नाही. आणि म्हणून त्यांनी देवाजवळ प्रार्थना केली की आम्हाला त्या पुत्र कामेष्टी यज्ञ म्हणजे यज्ञासाठी, आता पुन्हा मी मगाशी म्हटलं तसं की यज्ञ म्हटलं की सत्कर्म असा विचार करायचा. तर हे सगळे सत्कर्म करणारे दोघं नवरपती पत्नी होते. यांच्या सत्कर्माचं फळ म्हणूया. आणि त्यांना पार्वतीने दृष्टांत दिला की मीच तुमच्या उदरी येणार आहे. आणि ती जी त्यांना मुलगी झाली तिचं नाव रेणुका, म्हणजे राजा रेणू आणि भोगवती राणी यांना झालेली मुलगी ही रेणुका. या रेणुकेचं यथावकाश जमदग्नी ऋषींशी लग्न झालं. जमदग्नी म्हटलं की आपल्याला बाकी जरी काही माहीत नसलं तरी अत्यंत रागीट एवढं माहीत असतं, कारण आपण लहानपणापासून कधीतरी आपल्याला आई आजीने म्हटलेलं असतं हे जमदग्नी आहे. त्यामुळे तो नाव आपल्याला माहीत असतं आणि त्याचं कारण पण आपल्याला माहीत असतं. तर अशा या जमदग्नीशी रेणुकेचा विवाह होतो. या जमदग्नींचं जरी ते रागीट असले तरी बाकी सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर एक अतिशय महत्त्वाची गोष्ट होती की त्यांच्याकडे कामधेनू होते. साधारणपणे कामधेनू, कल्पवृक्ष शब्द आपल्याला माहिती असतात. कामधेनू याचा अर्थ जी काही कामना कराल ती पूर्ण करणारी धेनू होती. आज पुन्हा आपल्याला गाईचं महत्त्व कळतं आहे. एक गाय एखाद्या 10-15 माणसांचं कुटुंब व्यवस्थित चालवू शकते इतकं तिच्याजवळ ताकद असते. तसं झालं की असं म्हणूया की कामधेनू होती म्हणजे काय, तर यांचा जो आश्रम होता तो आश्रम संपन्न होता. आणि अशा संपन्न आश्रमामध्ये या जमदग्नींच्या एक दिवस कार्तवीर्य नावाचा राजा आला. हा जो राजा आहे हा कदाचित लढाईला आला असेल आणि बरोबर लवाजमा होता. या सगळ्या लवाजमाला घेऊन कार्तवीर्य या आश्रमामध्ये आला जमदग्नींच्या. आणि त्यांनी असं पाहिलं की अतिशय सुंदर आदरातिथ्य जमदग्नींनी केलं. एवढं जंगलामध्ये आश्रमासारख्या ठिकाणी आपण अचानक आलेलं असताना एवढं चांगलं आदरातिथ्य करतात, हे कशाच्या बळावर? म्हणून कार्तवीर्याने चौकशी केली तर त्यांना कळलं की यांच्याकडे कामधेनू आहे. आणि मग राजाच आहे तो कार्तवीर्य आणि हे ऋषी आहेत. त्यामुळे राजाने काही मागणी केली तर ऋषींना पूर्ण करायलाच हवी. किती झालं तरी त्या राज्यामधले ते ऋषी हे राजाचं ऐकायलाच हवं. स्वाभाविकच त्यांनी या कामधेनूची मागणी केली. तेव्हा जमदग्नी म्हणाले की कामधेनू तर काही मला देता येणार नाही, पण तू राजा आहेस, तू मागितल्यावर मी काय म्हणणार, येत असली तर घेऊन जा. त्याचं कार्तवीर्य राजा म्हणाला कामधेनू मी घेऊनच जाणार. आता पुन्हा मग म्हटलं तसं की तो राजा आहे, तो काय म्हणेल ते करणारच. आणि म्हणून ह्या कामधेनूला कार्तवीर्याने बळे नेलं. आणि बळे नेल्यानंतर स्वाभाविकच त्यात ह्या ज्या रेणुकेची 5 मुलगे आहेत, सगळ्या मुलांच्या नावांशी किंवा त्या कथांशी आपल्याला आवश्यकता नाही आहे. आपल्याला ज्या मातृरूपेण देवी पाहिजे आहे त्या देवीसाठी लागणारा तिचा जो मातृभक्त मुलगा आहे, सगळ्याच मुलांचं आपल्या आईवर प्रेम असतं. पण तरी देखील काही विशेष मंडळी अशी असतात की त्या मुलांचं आईवर आणि आईचं त्या मुलावर अधिक प्रेम असतं. तसं ह्या रेणुकेचा जो 5वा मुलगा आहे त्या मुलगा परशुराम, या परशुरामाचं आपल्या आईवर म्हणजे रेणुकेवर अतिशय प्रेम आहे. आणि म्हणून तो परशुराम जेव्हा येतो तेव्हा हा सगळा प्रसंग कळतो की कार्तवीर्याने आपल्या वडिलांची गाय कामधेनूच नेलेली आहे. आणि म्हणून परशुराम ह्या कार्तवीर्याशी युद्ध करायचं ठरवतो. आपल्या लक्षात येईल की परशुराम आहे जमदग्नींचा म्हणजे ब्राह्मणपुत्र, परंतु ब्राह्मणपुत्र असून सुद्धा तो क्षत्रिय आहे. आता आजच्या कथेला या सगळ्या गोष्टींची आवश्यकता नसल्यामुळे त्याच्या सविस्तर माहितीत जात नाही. परंतु हा म्हणजे परशुराम जो आहे तो चिरंजीव आहे. त्यामुळे ह्या चिरंजीव असणाऱ्या परशुरामानं ब्राह्मणाचा 3 वेळा क्षत्रिय 3 वेळा असे जन्म घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला तो ब्राह्मण रूपात पण दिसतो, क्षत्रिय रूपात पण दिसतो. आणि मग अशा ह्या कार्तवीर्याशी तसं युद्ध होण्यापूर्वी कार्तवीर्याच्या लक्षात आलं की ह्या परशुराम आपल्यावर युद्ध करायला येईल. तत्पूर्वीच यांनी जमदग्नीला मारून टाकलं कार्तवीर्याने.
आता हा परशुराम आणखीनच कोकला, म्हणजे कामधेनू तर परत हवीच होती, त्यात आणखीन भरीच भरून आपल्या वडिलांना पण मारलं होतं. आणि म्हणून या परशुरामाने कार्तवीर्याचा काय योग्य तो हे घेतलाच आणि आपली कामधेनू परत आणलीच. त्याखेरीज आणखीन एक घटना अशी घडली. 2 कथा सांगणारे आणि परशुरामाचे दोन्ही गुण या कथेतून आपल्याला कळणार आहे. पहिला गुण असा आहे की त्याचं बुद्धीचं कौशल्य आहे, जी कामधेनू त्यांनी परत आणली त्याच्यामधून आपल्याला दिसतं. शौर्य आहे, कारण कार्तवीर्यासारख्या राजाला त्यांनी ठार मारलं. आणि आता जी मी कथा सांगणार आहे की तो मातृभक्त आहे. तो मातृभक्त कसा आहे, तर जमदग्नीने एकदा असं केलं, काहीतरी थोडासा घडला असेल काहीतरी प्रमाद, परंतु आपल्या मुलांना आज्ञा केली की या तुमच्या आईचा शिरच्छेद करा. जमदग्नी आपल्या मुलांना सांगताय, समोर रेणुका आहे, त्या रेणुकेचा शिरच्छेद करा. आता हे कसं शक्य आहे, कुठला मुलगा असं करेल? आणि त्यामुळे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या 4ही मुलांनी नकार दिला. आणि जमदग्नीच ते कमंडलूतलं पाणी घेतलं आणि त्या नकार देणाऱ्या, आपलं न ऐकणाऱ्या त्या मुलांची रक्षा करून टाकली. आता हे परशुरामाच्या समोर सगळं घडत आहे. परशुराम मी आत्ता म्हटलं की बुद्धिमान आहे. त्यांनी विचार केला की आता नकार देऊन चालणार नाही, याच्यातून मार्ग काढायचा असेल तर आता आपल्याला बुद्धीचा वापर करावा लागेल. आणि म्हणून तो आपल्या वडिलांना म्हणाला, ठीक आहे, तुमच्या आज्ञेचं पालन मी करतो. आणि परशुरामाने आपल्या आईचं शिर धडापासून वेगळं केलं. केल्याबरोबर जमदग्नीला आनंद झाला की आपली आज्ञा मुलांनी पाळली. आणि म्हणाला, तुला काय हवं ते माग. परशुरामाला माझ्या आईला आणि 4 भावंडाला जिवंत करा. आता ही जी कथा आपण पुराणातली आहे, ही कथा आपण ऐकतो. आणि आता जर या तरुण मुलाला जर ही कथा आम्ही सांगितलेलं, असं काय काय कथा या पुराणातल्या, आणि असं काय कोणी सांगतं का, आणि असं काय मुलं ऐकतात का, मग या कथेतलं आम्ही काय घ्यायचं? तर आम्ही फक्त आत्ता मुलांना सांगतो की आई वडील आपल्या भविष्याची काळजी घेणारे असतात. तर आत्ता आपल्याला कळत नाहीये, ते आई बाबा काय सांगतायत ते ऐका. एवढं जरी आम्ही या कथेतून घेतलं ना, तरी सुद्धा आम्हाला कळेल की परशुराम आणि जमदग्नीचं भले ते रागीट असू दे. आता खरं म्हणजे आत्ताच्या पिढीमध्ये ना असे रागीट आई बाबा नसतातच. उलट मला असं चित्र दिसतं, आता मी आजीच्या भूमिकेत गेल्यामुळे असेल, पण मला आता चित्र असं दिसतं की सगळे आई वडील प्लीज प्लीज कर ना असं बिचाऱ्या मुलांपुढे अगदी असं दयेनीच बोलत असतात. त्यामुळे कदाचित आता ही कथा आपल्याला उलटी दिसेल की मुलांकडेच असं विनंतीपूर्वक आई वडिलांना बघावं लागेल, बोलावं लागेल, आणि तसं मुलांनी ऐकावं आपण काय सांगतोय ते. अशा पद्धतीचं परशुरामाच्या कथेतून आपल्याला शिकावं लागेल. तर तो गमतीचा भाग सोडून देऊया. मुद्दा असा आहे की असा हा रेणुकेचा मुलगा, म्हणजे जमदग्नी आणि रेणुकेचा मुलगा, पुढे घटना अशी घडली की जमदग्नीचं आत्ता मी म्हटलं तसं की कार्तवीर्याने त्यांना ठार मारलं होतं. त्या काळातल्या प्रथेप्रमाणे ही रेणुका जी आहे ती सती जायला निघाली होती. आणि आईचं अतिशय म्हणजे मुलाचं आईचं आईवर अतिशय प्रेम. त्या परशुराम म्हणाला की आई तू सती जाऊ नकोस. परंतु त्यावेळच्या प्रथेप्रमाणे रेणुका म्हणाली, नाही नाही, त्यांच्या चितेमध्ये मी सदेह जाणार, आणि तुला जर बघवणार नसेल तर तू अग्नी दे वडिलांच्या चितेला आणि मागे वळून न बघता इथून दूर निघून जा. आता परशुरामाचा नाईलाज होता, त्यांनी या सगळ्या गोष्टी करायचं ठरवलं. परंतु तो 4 पावलं गेला आणि त्याच्याच्याने काही होईना. त्यांनी मागे वळून पाहिलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, तो चितेचा अग्नी शांत झाला आणि रेणुकेने जे उडी घेतली होती त्या अग्नीमध्ये, ती फक्त तिचं देहच फक्त अग्नीमध्ये गेला आणि शिर मात्र तसंच राहिलं. त्या रूपामध्ये आपण रेणुकेची पूजा करतो आणि म्हणून ते अर्धपीठ अशी कथा आपल्याला पुराणात वाचायला मिळते. कथेमधला भाग आपण हाच घ्यायचा की प्रत्येक मुलांनी आपल्या वडिलांची आज्ञा पाळावी, त्याच्यात आपलं चांगलं होतं. परशुरामाचं सगळं चांगलं झालं, कितीही जमदग्नी रागीट असले, वडील रागीट असले तरी देखील. तर हा एवढा जरी बोध आम्ही घेतला तरी मला वाटतं काम होईल. त्या रेणुकेची कथा, ज्यांचं कुलदैवत रेणुका आहे त्यांना ह्या कथा कदाचित माहिती असतील, परंतु तिचं स्मरण नवरात्राच्या ह्या निमित्तानं करणं, मातृदैवतेच्या रूपानं तिचं स्मरण करणं आवश्यक आहे. आपण रेणुकेचं एक गीत ऐकूया आणि मग पुढे जाऊया.
रूपामध्ये आपण देवीचं स्मरण करूया. लक्ष्मीच्या. संपत्ती कोणाला नको असते. सगळं जे काही आपण आयुष्यभर करतो ते पैसा कमावण्यासाठी. मुलांना शिक्षण देतो, प्रत्येक वेळेला आपला हेतू काय असतो, तू चांगला शिक, चांगली नोकरी लागली पाहिजे, चांगला इंजिनियर हो, चांगला डॉक्टर हो, काय पैसा मिळवला पाहिजे. त्यामुळे संपत्ती कुणाला नको. ह्या संपत्तीचा जो विष्णू म्हणजे नायक, त्या विष्णूची पत्नी लक्ष्मी त्याच्या पायाशी, संपत्तीच त्याच्या पायाशी असा विष्णू. पण या लक्ष्मीने सुद्धा एकदा श्रावण महिन्यामध्ये मणिव्रत केलं. पुराणातली कथा. व्रत काय केलं तर शंकराची पूजा केली. आणि शंकराची पूजा करताना 1,000 कमळं वाहील असा नियम केला. ती पांढरी शुभ्र कमळं. आता लक्ष्मीला काय कमी आहे, म्हणेल त्या सरोवरातून कमळं मिळतील तिला. त्यामुळे तिने ठरवलं की 1,000 कमळं घेऊन शंकराची पूजा करायची. विष्णूची पत्नी लक्ष्मी शंकराची पूजा करते आहे आणि त्याच्यासाठी कमळं गोळा करते आहे. आणि तशी तिने कमळं गोळा केली, छानपैकी पूजा केली. कमळं वाहताना तिच्या लक्षात आलं की 3 कमळं कमी पडतात. 97 दिलं, चांगली मोजून आणली ती, काजलं कोण जाणे, पण कमळं कमी पडली. आणि त्याच वेळेला खरा जो भक्त असतो त्या भक्ताला भगवंत कशी साथ देतो की ती मनापासून सगळी तयारी केली होती. आपण लक्ष्मीचा विचार करणार आहोत, संपत्तीचा विचार करणार आहोत. कष्टानेच संपत्ती आपल्याला मिळते. कष्टाविना फळ ना मिळतंय, तुझं कळतंय परी ना वळतंय असं आपण म्हणतो. त्यामुळे असं आयतं मिळालेलं आपल्याला चालत नाही, दुसऱ्याचं हिसकावून घेतलेलं आपल्याला यश देत नाही. हे कळण्यासाठी आपण लक्षात घ्यायचं की तिचं अतिशय मनापासून तिनं ही सगळी पूजेचा घाट घातला होता. आणि म्हणून भगवंतानी असं पाहिलं की इतकी बिचारी मनापासून पूजा करते, तर हिचं हे जी काही कमतरता आहे ते आपण दूर केली पाहिजे. आणि तिथे त्या पूजेच्या ठिकाणी जिथे शिवलिंग होतं, जिथे पूजा करत होती, तिथे एक छानपैकी झाड निर्माण झालं. त्याला 3-3 पानं, तो बेलाचा वृक्ष. आणि म्हणून शंकराला बेलाचं पान आणि ते सुद्धा असं 3 त्रिदल. त्या बेलाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ते निर्माल्य होत नाही बरं का. आपण आज पूजा केली की बाकीची जरी फुलं असतात ती उद्या निर्माल्य होतात, परंतु बेल जुना म्हणजे कालचा असला तरी आजसुद्धा आपल्याला तो वाहता येऊ शकतो. बेल कधी निर्माल्य म्हणून होत नाही, असं लक्षात येईल. आता ही कथा मी आपल्याला का सांगितली असा प्रश्न पडेल की लक्ष्मीने पूजा केली आहे आणि अत्यंत मनापासून सत्याने गोळा केला आहे आपल्या सगळं आणि भगवंताची शिवाची पूजा केली आहे. आणि ही पार्वती शंकराला स्वाभाविकच म्हणजे लक्ष्मी रूपातलं जे पार्वतीचं रूप आहे ते शंकराला प्रिय झालेलं आहे. शिवशक्तीचं, शिवभक्तीचं सामर्थ्य काय आहे ते आपल्याला कथेतून कळलं. आता ही जी लक्ष्मी म्हणजे ढळ, विष्णूच्या पायाशी लक्ष्मी आहे, ती लक्ष्मी म्हणजे ढळ. आपल्याला सुद्धा या लक्ष्मीची पूजा का करावीशी वाटते. आपल्याला धन लागतं, पैसा लागतो आपल्याला, म्हणून लक्ष्मी संपन्न असायला हवी असं आपण म्हणतो. मग आता ह्या लक्ष्मीची पूजा करायची तर असं झालं की एक शेठजी होते, अगदी छान मनापासून व्यवसाय करायचे. बरं, शेठजी म्हटल्यावर की आपल्याला असं वाटायला नको की याचा काहीतरी व्यवसाय म्हटलं की काहीतरी गडबडच, असं काही नाही. अतिशय चोख चांगला व्यवसाय करणारे शेठजी होते. रोज संध्याकाळी आपला दुकान सगळं बंद झालं की दिवसभराचा जो काही जमा खर्च आहे तो व्यवस्थित ते मांडायचे. प्रामाणिकपणे सगळा व्यवसाय होता. एक दिवस असं ते आपला रात्री सगळा जमा खर्च लिहित असताना एक अतिशय सुंदर सगळी संपन्न दागिने घातलेली, छान वस्त्र घातलेली त्यांच्या आतल्या घरातल्या आतल्या बाजूनं बाहेर आली. आणि त्याला आश्चर्य वाटलं की इकडून कोण असं आलं आपल्या दुकानाच्या आतल्या ह्याच्यातून. मग त्यांनी विचारलं आपण कोण. तेव्हा ती म्हणाली मी लक्ष्मी. मग काय म्हण तुम्ही का आलाय तिथे. मी चालले वेळ तुमच्याकडून. शेठजी म्हणाले ठीक आहे नमस्कार. आता लक्ष्मी चालले म्हटल्यावर काय करणार ना. शेठजीने हो म्हटलं. आणि एक लक्ष्मी गेल्यानंतर अनेक देवीची रूपं बाहेर पडली. 1, 2, 3, 4 जायला लागली. आपल्या लक्षात येईल संपत्ती असेपर्यंत अनेक लोक आपल्याला विचारतात, पैसा नसला की कोणी आपल्याला विचारत नाही. त्यामुळे एक संपत्ती गेली म्हटल्यावर अनेक गोष्टी पाठोपाठ जायला लागल्या. आणि मग एक पांढऱ्या शुभ्र कपड्यामध्ये साध्या ह्याच्यामध्ये एक आली. शेठजीने विचारलं आपण कोण. मी सत्य. तेव्हा शेठजी पाया पडले, म्हणजे तुम्ही नाही जायचं, मी चोख व्यवसाय केलेला आहे, सत्याने मी वागलेलो आहे, तुम्हाला जायला परवानगी नाही, बाकी कुणीही गेलं तरी चालेल, पण सत्य देवते तू जायचं नाही. आणि खरोखरच त्या शेठजींच्या अत्यंत प्रांजळ अशा व्यवहाराला तिनं मान्यता दिली आणि ती थांबली. ती थांबल्याबरोबर सगळ्या देव्या परत आल्या.
कथेतला बाकीचा भाग आपण सोडून द्या. आपला मुद्दा असा आहे की ही जी लक्ष्मी आहे, ही जी संपत्ती आहे, ही आपल्याला सगळ्यांना हवी असते. पण ती लक्ष्मी कशी असायला हवी? सगळ्या घराघरातून सध्या 9 दिवस श्री सूक्त म्हटलं जातं. काय आहे श्री सूक्त? श्री म्हणजे लक्ष्मी. ही लक्ष्मी माझ्या पहिल्या मेन दरवाजाने वाजत गाजत आली पाहिजे. टेबला खालून कुणाकडून इकडून तिकडून अशी संपत्ती मला नको, ही धारणा मनात ठेवून नवरात्रात त्या लक्ष्मीची पूजा करायची. आणि तीच संपत्ती माझ्या खऱ्या अर्थाने मला उपयोगी पडते. कुठून तरी आलेली, माझ्या कष्टाची नसलेली, कुणीतरी दिलेली, कुणाचा तरी त्याच्यावर डोळा आहे आणि ती मला मिळाली आहे, ती संपत्ती मला सुख देत नाही, हे नवरात्रातली लक्ष्मी देवता आम्हाला सांगते. त्याच्यासाठी आम्ही नवरात्रातल्या लक्ष्मीची पूजा करायची आहे. बऱ्याचदा आपल्याला अनुभव येतात असे की अचानक एखाद्या श्रीमंत माणसाला लॉटरी पण लागते आणि एखाद्या दिवशी एखादा खरंच श्रीमंत असणारा कबंधक पण होतो आणि दोन्हीकडले अर्थ आपल्याला लागत नाही. कसं कसं झालं असं आपण म्हणतो. त्याच्या मागे आपल्या लक्षात येतं की लक्ष्मी प्रसन्न पण होते आणि लक्ष्मी विरुद्ध दिशेला वळून निघून पण जाऊ शकते. मग त्याच्यासाठी काय करायला हवं? त्याच्यासाठी सत्यानेच आपल्याला या संपत्तीला मिळवावं लागतं. सत्याने मिळवावं लागतं म्हणजे कष्टाने मिळवावं लागतं. जो कष्ट करतो, खरं वागतो, त्याला काहीही कमी पडत नाही असं सांगणारं हे आमचं नवरात्रीतलं लक्ष्मीचं रूप आहे. त्या लक्ष्मी रूपाचा पण आपण गाण्यामधून आस्वाद घेऊया. नाही, आई पैंजणाचा स्तोत्र. एक महत्त्वाचं देवीचं रूप आपल्यासमोर मांडणार आहे. अनेक कवी, लेखक म्हणजे प्रतिभाशक्ती असणारे यांच्यावर देवी जी प्रसन्न असते तिला आपण शारदा म्हणतो. मग अशी मी उल्लेख केला की शाळांमध्ये पूर्वी लहानपणी आपण पाटीवर शारदेचं चित्र काढायचो. मग वह्यांची पूजा झाली, आता आपण मुलं कॉम्प्युटरची पूजा करतील. परंतु जिथून आपल्याला बुद्धी मिळते त्या सगळ्या साधनांची पूजा करणं म्हणजे शारदेची पूजा करणं असतं.
मी शाळेमध्ये अनेक वर्ष काम केल्यामुळे मला अनेक गोष्टी मुलांकडून शिकायला कशा मिळतात. एकदा एका मुलाने मला विचारलं की बाई, गणेश पण शारदेचं देव, बुद्धीचा देव, आणि शारदा पण बुद्धीची देवता. मी दोन दोन कशाला म्हणाला? गणेशाला आपण करतो ना, असं मगाशी ती का कार्यक्रम सुरू करताना बुद्धीची देवता, गणेशाचं स्तवन केलं, गणेश बुद्धीची देवता, मग पुन्हा शारदेची कशाला देवता? दोन दोन काय करायचे? मग आपल्या मुलांनी प्रश्न विचारला की मग आपल्याला लक्षात येतं की अरे खरंच काय बरं असेल. तर शारदा आणि गणेश या दोन्हीमध्ये फरक असा आहे की गणेश हा 14 विद्या 64 कलांचा दाता आहे. सगळ्या गोष्टी तो देव आपल्याला देतो. कुठलीही कला असू दे, काहीही असू दे, तो गणेश आपल्याला देतो, म्हणून त्याची तर पूजा करायची. पण आजकालच्या जमान्यात जसं प्रेझेंटेशनला महत्त्व असतं ना, की तुम्हाला येत आहे पुष्कळ, पण तुम्ही ते पेश कसं करता याला फार महत्त्व आहे. ते जे काम आहे ते शारदेचं काम आहे. आपल्याला बऱ्याचदा असा अनुभव होतो बघा की आपल्याला एखादं आपण वाचलेलं असतं, कोणीतरी आपल्याला प्रश्न विचारलं आणि अगदी डोळ्यासमोर आहे हो, पण आत्ता लक्षात येत नाही आहे. ते आत्ता लक्षात येत नाही असं जे घडतं ना, तिथे शारदेचं आपल्यावरचं कमी असतं असं त्याचा अर्थ आहे. त्यामुळे गणेश पण पाहिजे आणि शारदा पण पाहिजे. हे दोघंही आपल्याला उपयुक्त आहेत. बुद्धीची देवता पण पाहिजे आणि जे आपल्याला आलंय ते योग्य वेळेला आठवणं. योग्य वेळेला म्हणजे पटकन आपल्याला आठवण होते. लोकमान्य टिळक आणि सावरकरांसारखी 2 उदाहरणं पुरेशी आहेत. अहो ते तुरुंगात होते हो, आणि तुरुंगात सुद्धा ते असे दुःख करत नाही बसले की काय होणार, असं मी खितपत पडलो इथे, आता काय होणार आहे, असं काही नाही झालं. उलट ते म्हणाले की ठीक आहे, तिथे मी करीन. आणि खरंच कमला नावाचं एवढं मोठं काव्य तिथे लिहिला, गीतारसासारखा ग्रंथ तिथे लिहिला गेला. म्हणजे शारदा प्रसन्न होणं म्हणजे काय, तर ही 2 उदाहरणं सुद्धा खरं म्हणजे पुरेशी आहेत. अनेक मराठी जे आपले कृष्णदयाळ अर्णव, दासोपंत, मुकुंदराय असे जे कवी होऊन गेले, या सगळ्यांच्या बाबतीत असं लक्षात येतं की शारदा देवी त्यांना प्रसन्न होते. मी अशासाठी यांची नावं घेते की आज आम्ही काही विशेष करतोय ना, ह्याच्यात काहीच नाही आहे. आम्हाला सगळं उपलब्ध आहे हो, आम्हाला काहीच करायचं नाही आहे. आम्ही काय करतो? समर्थ काय म्हणाले, ज्ञानेश्वर माऊली काय म्हणाले, तुकाराम महाराज काय म्हणाले, याच्यावर टीका केलेले अनंत लोक आहेत, ही सगळी काय म्हणाली, आणि हे सगळं काय म्हणाले हे आम्ही फक्त पोस्टमनसारखं इतरांना देतो. इतकं रेडी आम्हाला सगळं मिळत आहे. पण ही जी आधीची नावं मी घेतली, ही सगळी मंडळी शून्यात आलेली आहे. कधी कधी मला असं वाटतं की आमच्या वारकरी संप्रदायातली जी मंडळी असतात ते तुमच्या आमच्यासारखी पुढे डिग्र्या नाही आहेत त्यांच्याजवळ, पण काय त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणावी हो, अशा एक एक ओव्या म्हणाव्या आणि त्यांचा तो स्वाभाविक त्यांना त्याचा अर्थ कळावा. आपल्या सगळ्या ग्रंथांचं, भाषेचं हे मोठं वैशिष्ट्य सांगितलं जातं की वारंवार तुम्ही वाचलं तर ते शब्द तुम्हाला अर्थ सांगतात, आणि हे त्या वारकऱ्यांकडे बघितलं की आपल्याला खरं वाटतं. आम्ही जेव्हा ज्ञानेश्वरी वाचायला घेतो तेव्हा आम्ही सहज म्हणतो काही कळत नाही हो, काही कळत नाही आहे. 2दा 3दा वाचलं तरी नाही हो लक्षात येतं. आता 750 वर्षापूर्वीची भाषा काय कळणार, असं आम्हाला सांगून टाकतो. आणि मग असं वाटतं की हे वारकरी कुठल्या शाळेत गेले नाही, त्यांनी काही कोणाकडे शिकवण्या लावल्या नाहीत, पैसे खर्च केले नाहीत, त्यांना कसा काय अर्थ कळतो? पुन्हा पुन्हा वाचल्याने, वारंवार वाचून श्रद्धेने, निष्ठेने, पठणाने ते शब्द अर्थ सांगतात. जणू काही माऊलीच त्या अक्षरामध्ये प्रगट होतात आणि त्याच अर्थ सांगतात, असे अनुभव वारकरी आपल्याला सांगतात. असं जे शारदेचं रूप आहे, त्या शारदेच्या रूपाचा आपल्याला विचार करायचा आहे. सगळ्यात विचार असा येतो की शंकराचार्यांनी खरं तर ते 7व्या-8व्या शतकातले, आणि म्हटलं तर वेदांती म्हणजे ब्रह्मसत्य जगन्मिथ्या हे सांगणारे. दृश्य जे जग आहे ते सगळं नाश पावणार आहे. तुम्ही आम्ही जे सगळं इथे दिसतं आहे ते सगळं एकला दिवस जाणार आहे, आणि म्हणून या दृश्यात अडकू नका असं सांगणार आहे. आणि जे दिसत नाही आहे आणि तेच खरं आहे, ते जे आत्मरूप, ते जे ईश्वरतत्व जे दिसत नाही आहे, आपण सहजपणाने असं म्हणू की मी आत्ता जिवंत आहे, मी आता तुमच्याशी बोलते आहे, तर म्हणजे मी काय करते, तर माझ्यामध्ये असणारं जे आत्मतत्व आहे ते असल्यामुळे माझी ही इंद्रिय तुमच्यापर्यंत मी बोलते, तुम्हाला पाहते, तुमचं ऐकते, असं होत आहे. पण जर माझ्या या शरीरातलं चैतन्य संपलं तर माझी इंद्रिय काहीच करणार नाही आहे. आणि त्यामुळे खरं काय, जे दिसतं आहे ते खरं नाही आणि जे दिसत नाही ते खरं आहे, असा वेदांत सांगणारे आचार्य त्यांनी सर्व देवांच्या स्तुतीपर स्तोत्र रचले. किती स्तोत्र रचावीत, अनंत. इतक्या कमी आयुष्यामध्ये अनंत प्रकारचं काम करणारे, म्हणजे आता नवरात्रामध्ये तर आपण मगाशी मी व्हॉट्सअपचा उल्लेख केला, इतकं नवनवीन आपल्याला ऐकायला मिळतं. किती स्तोत्र, किती म्हणजे आता मगाशी जे गणेशाचं स्तवन केलं त्याच्या आधी मी एक स्तोत्र सुचवतो मुलांना की गणेश पंचरत्न नावाचं स्तोत्र म्हणून आचार्यांचं आहे. मुदाकरात्त मोदकम सदा विमुक्ती साधकम, छान आचार्य कितीतरी गणेशाची स्तोत्र आहेत.
इतकंच काय, आत्ता म्हटलं तसं शारदेचं स्तोत्र आहे, ऐगिरी नंदिनीसारखं स्तोत्र आहे, अनंत स्तोत्र रचणारे हे आचार्य यांनी वेदांती असो ना, म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकांची स्तुती करण्यासाठी म्हणू, याच्यात काहीच विशेष नाही. पण जे दृश्य खोटं आहे, जे जे दिसतं आहे ते सगळं खोटं आहे असं सांगणारे आचार्य स्तुतीपर रचना करतात. आणि या सगळ्या देवांच्या स्तुतीपर रचना आपल्या अनंत पिढ्या आपण ते गातो. आता हे का केलं असेल असा प्रश्न मनात उद्भवतो, की जर का हे सगळं दृश्य नाशिवंत आहे, खरं नाही आहे, तर कशाला या दृश्य गोष्टीची एवढी चर्चा केली असेल. तर खरं आहे, आम्हाला ह्या दृश्य जगातूनच अदृश्य काय आहे त्याच्याकडे जायचं आहे. म्हणजे सगुण रूपातला देव कळल्याखेरीज निर्गुण रूपातला देव कळणार नाही आहे. सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे असं म्हणतात. सारासार विचार पण, संतसंग पण आणि सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं पण, तिन्ही गोष्टी हव्या तेव्हा ईश्वर कळणार आहे. म्हणून ते सगुण रूपातला देव काय तो सांगितला. सार आणि आसार म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय ते ओळखायला शिकवलं. आणि हे कसं ओळखता येईल, संतसंग, संतांचा संग केला तर ओळखता येईल असं एकाच वेळेला सांगून टाकलं. मग या 3 गोष्टी कळल्या तर मग आपल्याला आचार्याने एवढी स्तोत्र का रचली या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आपण एक झलक म्हणून ऐगिरी नंदिनी महिषासुरमर्दीचं जे स्तोत्र आहे ते एक झलक म्हणून आपण ऐकूया. खूप मोठं 21 कडव्यांचं स्तोत्र आहे, त्यामुळे इतकं तर काही आपण ऐकला नाही, पण थोडीशी झलक आपण ऐकूया. ऐगिरि नन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्ध्यशिरोधिनि वासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति हेशिति कण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरधर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते तनुजनिरोषिणि दितिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अयि जगदम्ब मदम्ब कदम्ब वनप्रियवासिनि हासरते शिखर शिरोमणि तुंग हिमालय शङ्कनिजालय मध्यगते मधु मधुरे मधु कैटभ गञ्जिनि कैटभ भञ्जिनि रासरते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्राच्या मुंबई राजधानी म्हणूया आपण. देवीचं स्तवन करतोय ठाण्यात असलं तरी. आणि आपल्या महाराष्ट्राचं जे दैवत शिवाजी महाराज आणि त्यांची जी तुळजाभवानी त्याचं स्मरण केल्याशिवाय आपला कार्यक्रम खाली येतो. तर तुळजाभवानी हे महाराजांचं स्फूर्तिस्थान. शिवाजी महाराजांसारखं त्यांचे गुरु जे समर्थ रामदास स्वामी त्यांची पण तुळजाभवानीच. त्यामुळे त्या तुळजाभवानीची कथा या निमित्तानं आपल्याला माहिती व्हावी. आपल्या सगळ्यांचंच स्वाभाविकच दैवत शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून त्यांच्या कथेशिवाय पूर्णता येणार नाही. ज्याला आपण भवानी माता किंवा राम वरदायिनी म्हणतो तीच तुळजाभवानी आहे. तुळजा हे नाव का काढलं, तुळजापूरची म्हणून तुळजाभवानी असं तुम्ही आम्ही म्हणतोच, पण मुळातलं नाव आहे तुरजा. तुरजा, ज्या म्हणजे लगेच जाणारी, घाईनं जाणारी, भक्तांच्या हाकेला भक्तांच्या संकटाला धावत जाऊन मदत करणारी ती तुरजा. आणि त्या तुरजाचं पुढे तुळजा आणि मग तुळजापूरची भवानी देवी असं आपण म्हणतो, पण मूळ शब्द आहे तुरजा. कथा अशी आहे पुराणामधली की ही जी कृतयुगामध्ये दंडकारण्यात आपले एक कर्दम नावाचे ऋषी होते. या कर्दम नावाच्या ऋषींची पत्नी होती, तिचं नाव होतं अनुभूती. आणि या कर्दम आणि अनुभूती ह्या दोघांच्या छान त्यांचा म्हणजे पूर्वीच्या ह्याच्याप्रमाणे प्रत्येक ऋषीमुनी की आश्रमशाळा त्याच्यामध्ये शिकणारी मुलं असं सगळं होतं.
परंतु त्या काळच्या पद्धतीप्रमाणे कर्दम ऋषींच्या मृत्यूनंतर ही अनुभूती सती जायला निघाली. परंतु त्यावेळी तिथे असणारे जे सगळे मोठी मंडळी होती त्यांनी अनुभूतीला सती जाणं नाकारलं. त्याचं कारण सांगितलं की ती गर्भवती होती आणि गर्भवती स्त्रीला सती जायला मान्यता नाही. आणि मग या अनुभूतीने काय केलं की योग्य वेळेला पुत्र झाला तिला आणि जबाबदारी जी तिची होती ती 12 वर्ष तिनं आपला मुलगा सांभाळला. पण 12 वर्षांनी आपला हा मुलगा तिनं आश्रमामध्ये सोपवला आणि आपली जबाबदारी संपली आहे असं समजून तिनं हिमालयामध्ये तपश्चर्येला निघून गेली. म्हणजे सती जाण्याची तयारी जी तिची होती तर तिची जबाबदारी म्हणून तिने 12 वर्ष त्या मुलाचा सांभाळ नीटपणाने केला. 12 वर्षांनी आपला पुत्र आश्रमामध्ये गुरुजींच्या स्वाधीन केला आणि मग ती तपश्चर्येला हिमालयामध्ये निघून गेली. अत्यंत कठोर तपश्चर्या हिमालयामध्ये तिची चालली होती. तपश्चर्याचं एक तेज ह्या अनुभूतीच्या स्वाभाविकच तिच्या व्यक्तिमत्वावर होतं. आधीच ती कदरच पूर्वायुष्य तिचं असंच तेजस्वी गेलेलं आहे आणि त्यात ती करत असणाऱ्या तपश्चर्याचं स्वाभाविकच तेज तिच्यावर होतं. दुर्दैव असं झालं की तिथे कुकुर नावाचा एक राक्षस ती जिथे तपश्चर्या करत होती त्या ठिकाणी आला आणि त्याची नजर पडली. मी अगदी सुरुवातीला आपला कार्यक्रम केला तेव्हाच सांगितलं की हे सगळं आपल्या लक्षात येतं ना की हा आजही घडणाऱ्या घटना वाटतात की एखादी चांगलं सगळं चाललेलं आहे पण तिलासुद्धा अशा प्रकारच्या कुणातरी दुष्टाचा त्रास होऊ शकतो. तसं झालं आणि ही तपश्चर्या करणारी जी अनुभूती आहे हिला कुक्कुर नावाच्या राक्षसाने त्रास देण्यासाठी तो आला. पण हिनं असं केलं की हिने आपल्या तपश्चर्याच्या बळावर आपल्या देवीला म्हणजे आपल्या जिची उपासना करते त्या देवीला म्हणजे या तुरजाला बोलावलं. तुरजा नावच तिचं आहे, घाईनं भक्तांच्या या संकटात धावून येणारी तशी ही आली आहे आणि या कुक्कुर नावाच्या राक्षसाचा या तुळजा भवानीने नाश केलेला आहे अशी पुराणातली कथा सांगतात. माझ्या ह्या कथा जेव्हा मी वाचली तेव्हा माझ्या मनात विचार आला की अरे खरंच आपल्या दृष्टीमध्ये एक तेज निर्माण होतं. तपश्चर्याचं जे बळ असतं ना ते ह्या अनुभूतीच्या दिसत होतं. हे काय आहे तर कुक्कुराची हिंमत झाली नाही तिला. तो जेव्हा तिच्यावरती आला धावून त्यावेळेला त्याची हिंमत झाली तिला मारण्याची. जो काही तिने प्रार्थना केली आणि ती तुळजाभवानी आली आणि त्या तुळजाभवानीने जणू काही तिच्या प्रवेश केला आणि त्या ह्यानी तिने त्या कुक्कुराला ठार मारलं. तुळजाभवानी आली म्हणजे कोणीतरी दुसरी आली आणि तिने मारलं असं नाही की तिच्यामध्ये ती शक्ती निर्माण झाली. अगदी असंच आपल्याला रामायणामध्ये दिसतं की रावणाच्या अशोकवनामध्ये सीतेला ठेवलं रावणाने आणि हिंमत नाही झाली रावणाची. आणलं तर होतं पण त्याला माहीत होतं की आपल्याला शाप आहे की हिच्या मनाविरुद्ध नाही आपण काही करू शकत. तिला आपण तिचं मन वळवण्यासाठी कितीतरी प्रयत्न करावा लागला तरी चालेल पण मनाविरुद्ध तिला आपण घेऊन नाही जाऊ शकत. आणि म्हणून सीतेच्या तिच्या तेजस्वितेमुळेच रावणाला हिंमत झाली नाही असं दिसतं. अगदी अलीकडला एक प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे. आज सध्या मी पांडुरंग शास्त्री आठवल्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि ठिकठिकाणी आपल्याला त्यांच्याबद्दलचे आर्टिकल्स पण वाचायला मिळतात. नुकतंच माझ्या वाचनात आलं की आपल्या इथे 1942ची घटना आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जेव्हा चले जावची चळवळ सुरू झाली तेव्हा मुंबईमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचं अधिवेशन चालू होतं आणि त्या अधिवेशनामध्ये जाहीर झालं चले जाव चळवळीला सगळ्या महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी मान्यता दिली. आणि त्यावेळेला जी मीटिंग झाली मोठी मुंबईमध्ये त्यावेळेवरती ब्रिटिश सत्ता होती ना तेव्हा त्या ब्रिटिशांनी गोळीबार केला, मारलं लोकांना, लाठीमार केला. लोक स्वाभाविकच प्रचंड मोठी सभा होती, सगळी लोक पळून जायला लागली. पांडुरंग शास्त्री त्या सभेला होते आणि त्यांनी त्यांच्या चरित्रामधले हे उल्लेख आहे की ते जेव्हा ती बैठक लाठीमार सुरू झाला लोक निघाली आणि ते जेव्हा निघाले त्यांच्या समोर पण पोलीस आला आणि पोलीस आता त्यांना प्रत्येकाला असे पकडत होते, मारत होते, चालूच होतं. त्यांनी नुसतं नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं आणि पोलिसांनी आपला दंडुका खाली घेतला. आता हे का झालं याचं कारण आमच्या नजरेतच अशी ताकद पाहिजे की तुरजा, त्या तुरजाजवळ जी ताकद आहे ती आमच्या नवरात्र का साजरं करायचं त्या देवीजवळची शक्ती आम्हाला मिळाली पाहिजे. आणि अशी जेव्हा शक्ती आमच्यामध्ये मिळेल बाहूंमध्ये, नेत्रामध्ये, बोलण्यामध्ये त्यावेळेला कुणीच आम्हाला त्रास देऊ शकणार नाही. अशा प्रकारचा विचार ह्या आपल्या मध्ये मिळतो. म्हणजे मी सुरुवात केली आपल्याला शारदेच्या ह्यानी की या सगळ्या जे कोणी लेखक कवी या सगळ्यांना ही शारदा कशी प्रसन्न होते
आणि त्या शारदेची आपल्याला पण लागते. नुसतं म्हणजे हल्ली तर मुलांना सांगावं लागतं की अरे शक्ती मिळव बाबा, नुसतं पुस्तकातला किडा होऊ नको, तू अभ्यास करशील परंतु आई वेळेला आजारी पण कसं काय करणार. त्यामुळे शरीर संपदा पण हवी आणि बुद्धी पण हवी. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला लागतात. शक्ती पण पाहिजे आणि बुद्धी पण पाहिजे. पुन्हा आत्ता म्हटलं तसं ते सगळं सांगता पण आलं पाहिजे. अशी ह्या 9 दिवसामध्ये अनंत रूपं आपल्याला ह्या पार्वतीच्या रूपामध्ये म्हणजे स्त्रीच्या रूपामध्ये दिसतात आणि त्या सगळ्याची पूजा आपल्याला करायची असते. सुरुवात करताना कोल्हापूरची अंबाबाई असं म्हटलं. निरनिराळ्या देवींची रूपं आहेत बरं का. म्हणजे ही 3.5 पीठच आहेत असं नाही. एक नाव आपल्याला असं शाकंभरी देवी आपण आहे. तू कुठून आली ही शाकंभरी देवी? शाक म्हणजे भाज्या. दुष्काळ पडला, त्या दुष्काळाच्या वेळेला खरंच अन्नान्न दशा झाली. लगातार अनेक वर्ष पाऊस पडला नाही, खायला अन्न नाही लोकांना. तेव्हा बायका मोठ्या हुशार असतात. नेहमीच आपण पाहतो की वर्तमानपत्रामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या वाचल्या. शेतकरी स्त्रीनं आत्महत्या केली असायला का कुठे? बायकांचं हिंमत असते की ह्याच्यातून आपण मार्ग काढू, ह्याच्यातून आपण मार्ग काढू. आणि मग त्या एका देवी रूपात असलेल्या स्त्रीनं कमीत कमी वेळामध्ये कमीत कमी पाण्यामध्ये काय निर्माण करता येईल आणि त्याच्यातून पालेभाज्यांची निर्मिती तिने केली. त्या देवीला शाकंभरी देवी म्हटलं गेलं. आणि तिचीही पूजा आपण या निमित्तानं तिचं स्मरण, ह्या मूळ 3.5 देव्या ज्या आहेत ह्या आपल्या कुलदैवत स्वरूपात. आणि मग अंबा, दुर्गा देवी, शारदा वगैरे वगैरे आहेतच. पण अशा छोट्या छोट्या अनंत देव्या त्या त्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. काही त्या त्या देशाचं राज्याचं वैशिष्ट्य म्हणून पाहायला मिळतात. जसं त्रिपुरासुराला ठार मारणारी, मग अशी ज्या शंकराचार्यांचा मी उल्लेख केला, आचार्यांची देवी जी होती ती त्रिपुरा देवी होती. त्यामुळे त्रिपुरासुराला जिने ठार मारलं ती आहे. कांचीची जी देवी आहे तिला कामासुरा नावाच्या राक्षसाला तिने ठार मारलं. ते आसाममध्ये असणारी कामाक्षी देवी आहे. मधुरेची जी आहे मधुरा, ह्या मधुरेची काय तर ती मीनाक्षी देवी आहे. अशा अनंत देव्या आपल्याला दिसतात. सौदत्तीच्या डोंगरावर असणारी जी यल्लम्मा देवी आहे. आता ही यल्लम्मा देवी महाराष्ट्रामध्ये तिचं नाव कशासाठी असं स्वाभाविकच आपल्याला वाटेल. तर यल्लम्माची गोष्ट अशी आहे की रेणुका आणि यल्लम्मा ह्या रेणुकेची दासी जी आहे ती यल्लम्मा आहे. मग अशी आपण रेणुकेची कथा वाचली आहे आणि त्या रेणुकेच्या दासीचं सुद्धा त्या रेणुकेबरोबरच यल्लम्माचं आहे. त्यावेळी ती पण आपल्याला अनंत ठिकाणी त्या रेणुकेबरोबर दिसते म्हणून तिचा आपण विचार करूया. अनंत देव्या वैकुंठामध्ये महालक्ष्मी, गोकुळामध्ये राधा, जनककन्या सीता, वेदमाता सावित्री, भीष्मकन्या रुक्मिणी, अशा अनेक रूपांमध्ये ही देवी आपण पाहतो. मला कल्पना आहे की एकदा शिक्षिका असं बोलायला बसलं की घड्याळाचं भान राहत नाही. पण आपण आता असं पाहूया की सावरकरांनी ज्या कुलदेवतेला म्हणजे स्वाभाविकच रामकृष्णांची, विवेकानंदांची जशी देवता कालीमाता, त्याच कुलदेवतेसमोर सावरकरांनी इतक्या लहान वयामध्ये असं ठरवलं आणि रक्ताचा अभिषेक आपल्या घरात, नवरात्रातलाच प्रसंग, आणि आपल्याच घरातल्या कुलदेवतेसमोर सावरकरांनी प्रतिज्ञा केली की या देहामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेपर्यंत मी माझ्या देशासाठी लढेन. आणि खरोखरच त्यांनी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण केली. त्या सावरकरांचं आपण स्मरण करूया, नमस्कार करूया आणि कार्यक्रमाची सांगता करताना पुन्हा एकदा देवीच्या सगळ्या रूपांचं स्मरण करूया. हे व्याघ्रांबर एकच पडतो. ये व्याघ्रावर बसून दुर्गे, ये व्याघ्रावर बसून, ये व्याघ्रावर बसून दुर्गे, ये व्याघ्रावर बसून. कुंकुम चिरही रेखली, नथ सर्जाची घातली. कुंकुम चिरही रेखली, नथ सर्जाची
नमस्कार. नवरात्राची आज दुसरी माळ. त्या दुसऱ्या माळेला आपल्याला आज सुंदर कार्यक्रम बघायला मिळाला. किती सुंदर वर्णन केलं होतं देवीचं. देवी महात्म्य तर इतकं सुंदर सांगितलं आणि या देवीची आणि सध्या परिस्थितीची इतकी सुंदर सांगड घातली की आपल्याला कसं वागावं हे कळलं पाहिजे. स्त्री जागर नवरात्र म्हणजे या जागराचा आपण उदो करायचा आहे आणि ज्या देवीने आपल्याला शिकवलं आहे तसंच आपण सर्व देवींनी वागायचं आहे. तरच आपल्या समाजाचा देशाची उन्नती होईल. खरं आहे की नाही? तर असा हा सुंदर कार्यक्रम आपल्याला मीराताईंनी आज सादर केला आणि त्यांना साथ लाभली विद्याताई आणि अविनाश जोशी यांची. सुंदर साथ त्यांनी दिली आणि आजचा कार्यक्रम खूप सुंदर झाला. त्यांचे शतशः आभार. आणि ह्या कार्यक्रमाला आपण जी भरभरून साथ दिलीत, लाईक केलं, त्याच्याबद्दल आम्ही ब्रह्मांड कट्ट्यातर्फे मी आभारी आहे. तसेच दिवाळी पहाट ही आपल्याला बघायचीच आहे. आपली दरवर्षीची सुंदर दिवाळी पहाट आम्ही घेऊन येतात तुमच्यासाठी 14 नोव्हेंबर सकाळी 6:30 वाजता. नक्की बघायला विसरू नका. नमस्कार.